मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले आहे। देशमुखांना न्याय मिळावा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांसह जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे। अनेक ठिकाणी मोर्चे होत आहेत, चक्काजाम आंदोलनं देखील केली जात आहेत आणि अशामध्येच मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरते आहे। यावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे। बऱ्याच दिवसानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया दिली। त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे पाहूया। याच्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात। मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज, मी कसं त्यांच्या कोणाच्याही या जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात घडलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं, मी मंत्री आहे, माझे काही प्रोटोकॉल्स आहे, मी त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते। तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचं उत्तर तेच देऊ शकतात। माझ्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय, माझ्या गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय, त्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही जर सारखे प्रश्न उभे करत असू तर आम्ही आमच्या नेतृत्वावर किंवा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर इथे संशय घेण्यासारखं होईल। माझा पूर्ण विश्वास आहे ते याचा तपास लावतील आणि या तपासांती जे समोर येईल, मला वाटतं 2-3 लोक त्यातले पकडले गेलेत, पण ऑलरेडी ते सगळं झालेलं आहे। त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीत रोज मीडिया समोर येऊन बोलण्याची काय आवश्यकता आहे? जेव्हा मी एक भूमिका एकदा मांडली, निर्घृण फक्त हत्या नसते, निर्घृण आपला व्यवहार सुद्धा असतो। एखाद्या परिवाराच्या बाबतीत एखादी वाईट घटना घडल्यानंतर त्याच्यातून पुन्हा आपण काहीतरी त्याच्यातून काही खाद्य मिळवत असू तर ते चुकीचं आहे आणि तो माझा स्वभाव नाही, म्हणून मी सतत या विषयावर बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही। मी अंजली दमान यांना विनंती करते की आपल्याला जे कोणी धमक्या देत आहेत त्यांची तुम्ही तक्रार करा आणि त्यांच्यावर कारवाई करा। त्या कारवाई करण्यासाठी मी महिला आयोगाला आणि अधिकाऱ्यांना सांगेन। ते माझे कार्यकर्ते असं लेबल करण्याचं काही कारण नाही, कारण असं म्हणणं माझ्यावर अन्याय आहे। तर त्यांना कोणी असं बोलत असेल तर ते माझेच कार्यकर्ते असं कसं लिहिले? माझ्या कार्यकर्त्याला काही वेगळा नाक आहे, शिंग आहे, काय आहे? माझे 5.5-6 लाख फॉलोअर आहेत समजा इंस्टाग्रामवर, मी काय प्रत्येकाला परिचित नाही ना। तर माझ्यासाठी कोणी काही बोलत असेल तर ते माझं मत असू शकत नाही ना। त्यामुळे माझा असं त्यांना वाटलं असेल तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या बाबतीत मी त्यांच्या पाठीशी उभी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।